नेक्स्ट बघू आपण बेसलाईन आणि कंटिन्यू. आता बेसलाईन आणि कंटिन्यूचा आयकॉन बघा, किंवा आपण कोऑर्डिनेट किंवा डायमेन्शनिंग सिस्टम मध्ये शिकलो असेल, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट सिस्टम. ठीक आहे, काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? ऍब्सोल्यूट मध्ये जे मेजरमेंट करू आपण सगळं स्टार्ट पॉईंट पासून असणार. रिलेटिव्ह मध्ये कसं असतंय, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड. मग आता त्यासाठी आपण एक ड्रॉइंग बनवू. समजा मी एक 25x25चा एक अँगल ड्रॉ करतोय. आणि याला आपण यामध्ये आपल्याला काय केसेस बनवावं लागतील. सो फर्स्ट बेसलाईन. आता बघा, बेसलाईन कमांड घेतली तर ही नॉर्मल कमांड सारखी नाहीये. तो विचारतो सिलेक्ट बेस डायमेन्शन. आता बेस इथे आपण काय बनवलंय का? नाही बनवलंय. मग कुठली एक कमांड घ्या, लिनियर. आता इथे एक लक्षात ठेवा, ही डायग्राम आपण काय अशी स्टेप्स बनवल्यात. आपल्याला काय काय बघायचंय आता? बेसलाईन म्हणजे इथं बेस डायमेन्शन पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी आता लेफ्टला पहिला क्लिक करतो, राईटला सेकंड क्लिक करतो. बॉक्स सिलेक्शन मध्ये नाही यूज करायची, क्लिक करायचं. आता काय झालं, हा स्टार्ट पॉइंट आणि हा एंड पॉइंट. ठीक आहे, असा याचा मिनिंग आहे. आता आपल्याला सगळे डायमेन्शन कसे पाहिजे, या स्टार्ट पॉइंट पासूनच पाहिजे. आता बघा, डायमेन्शन मध्ये जावा, बेसलाईन वरती क्लिक करा, तो त्या डायमेन्शनचा स्टार्ट पॉइंट पकडेल. कळलं? बट सपोज जर आपण वेगळ्या पद्धतीने गेलं, म्हणजे समजा आपल्याला माहीतच नाहीये, तर लिनियर कमांड घेऊ. मला पहिला राईट वाटला, मग लेफ्ट वाटलं, केलं क्लिक. आता जेव्हा तुम्ही बेसलाईन कमांड घेणार, तो काय करेल, जो स्टार्ट होता त्यालाच तो रेफरन्स म्हणून घेणार. कळलं? ठीक आहे. बघा, आता कुठे दिलेलं नाहीये की तुम्ही सिलेक्शन काय करायचं, म्हणजे ते अंडरस्टूड आहे, असं त्याचा त्या सॉफ्टवेअरच्या हिशोबाने आहे. पण आपल्याला पण लॉजिक कळलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट डायमेन्शन मध्ये जायचं, लिनियर मध्ये जायचं. आता मी पहिला क्लिक लेफ्टला करतो, दुसरा राईटला करतो आणि क्लिक करतो. बरोबर आहे. आता पुढचा आपण टाईप बघतोय कंटिन्यू. कंटिन्यू लाईक अ रिलेटिव्ह डायमेन्शन. ठीक आहे, क्लिक केला, तो काय करणार आहे, एंड जो आहे त्याला स्टार्ट कन्सिडर करणार. ठीक आहे, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं कंटिन्यू करत जाईल. ठीक आहे. इथेही आपण जर समजा रिव्हर्स मध्ये गेलो समजा, तर काय होणार, डायमेन्शन्स कंटिन्यू. ठीक आहे, तो एंडला आहे ना स्टार्ट पॉइंट पकडणार. दिसतं है ना? A50 कुठून आहे, इथून आहे. क्लिअर? तर याला म्हणतात बेसलाईन आणि कंटिन्यू. बघा, कंपल्शन असं काही नाहीये की हेच वापरायचे किंवा ते वापरायचे. डिपेंड करतं मेजरमेंट सिस्टम. जसं समजा आता फील्डचा जो आपला टॉपिक चाललेला, समजा तुम्ही एकाच रेफरन्सवरनं मेजरमेंट करताय, बरोबर आहे. मग ते मेजरमेंट करताना जे कोऑर्डिनेट तुम्ही मार्क केले विथ रिस्पेक्ट टू स्टार्ट पोझिशन दिलं, तर तुम्हाला सगळे बेसलाईन मध्ये मार्क करायचे डायमेन्शन. म्हणजे काय होणार आहे, फील्डवरती जी मार्किंग होणार आणि तुमची जी पोझिशन आहे, भले मॅन्युअली आणि ड्रॉइंग मध्ये आपण बनवलं तर सेम डायमेन्शन दाखवणार, एरर नाही होणार. बट जर समजा ड्रॉइंग बनवलंय, तिथे असं इनपुट जे आहे ते फिजिकल इनपुट काहीच नाही, ड्रॉइंग वरनं तुम्ही आता साईट वरती मार्किंग करताय, तर मग तुम्ही रिलेटिव्ह मध्ये जाऊ शकता. कारण की आता समजा 6 मीटर वरती तुम्हाला कॉलम ठेवायचे, तर मग पहिल्यापासून दुसरा तुम्हाला फिक्स करायचा आहे. फक्त कसं असतं, नॉर्थ डायरेक्शन कुठे आहे आणि आपलं साईडच्या कॉर्डिनेटवरनं प्रोजेक्टचा कॉर्डिनेट स्टार्ट पॉईंट किंवा प्रोजेक्ट साईड कॉर्डिनेट कुठे आहे तेवढं तुम्हाला मार्क करता आलं पाहिजे. कळलं? तर दोन्ही मेथड आहेत. डिपेंड, जिथं ऑटोमेशन किंवा तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटची हेल्प घेतात, ते सगळे डायमेन्शन तुम्हाला ऍब्सोल्यूट मध्ये द्यायचे. ठीक आहे, न विसरता. ठीक आहे.